आजही जेव्हा खोटं नाटक सांगून त्याला व्हिस्परिंग कॅम्पेन म्हणतात, कर्णोपकरणे, कुजबूज ही खोटी पसरवून लोकांची माती भडकवायची आणि मूळ प्रश्नापासून त्यांना विचलित करायचं आणि धर्माच्या नावावर त्यांना भांडण कलह लावायचा, हे उद्योग यांनी थांबवले पाहिजेत. कारण यांचा स्वातंत्र्य आंदोलनात ना भाजपाचा संबंध, ना जनसंघाचा, ना RSSचा, काही कवडीचाही संबंध नाही. हिंदू महासभेचा थोडा, पण त्यातही पुन्हा गंमत आहे की हिंदू महासभेचे लोक 3 प्रांतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिम लीग बरोबर एकत्र येऊन मंत्रिमंडळ स्थापन केली. काँग्रेसने त्याला विरोध केला होता. पंजाबमध्ये, सिंध प्रांतामध्ये, बंगालमध्ये कोणाबरोबर बसले होते? श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्री होते हिंदू महासभेचे. कोणाबरोबर होते? फजलुल हक. म्हणजे मुस्लिम लीगच्या लोकांच्या बरोबर तुम्ही मंत्रिमंडळ करणार आणि पुन्हा अखंड भारताची भाषा करणार. म्हणजे किती ढोंगीपणाचा कळस होता. त्याला गांधींनी विरोध केलेला आहे, त्याला नेहरूने विरोध केलेला आहे. त्यावेळी काँग्रेस सहभागी झालेली नाहीये. बाकी सगळीकडे काँग्रेसचं राज्य आले. फक्त 3 प्रांतामध्ये मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांची संख्या ही काँग्रेसपेक्षा अधिक आली बेरेज करून. मला सांगा, हिंदू महासभा मुस्लिम लीग बरोबर मंत्रिमंडळात जाते स्वातंत्र्यपूर्व काळात, काय अखंड भारताची भाषा तुम्ही करता? हे निव्वळ ढोंग आहे. आणि हे नोंद आहे त्याची. याचे काय म्हणजे मी सांगायचं जरूर नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पत्र पाठवले आपल्या भावाला, यांच्यापासून दूर राहा, हे देशाच्या विघटनाच्या बाजूला आहेत. अगोदर पाठिंबा दिला होता त्यांनी, म्हणजे सावरकरांना भेटले होते. पण नंतर जेव्हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत, म्हणजे एका राष्ट्रामध्ये 2 राष्ट्र राहू शकत नाही, हा सिद्धांत मांडला, त्यांनीच मांडला. आणि पुन्हा आज अखंड भारताची, म्हणजे किती डोंगेपणाचा कळायचं. म्हणजे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणी मांडला? मुस्लिम लीगने, हिंदू महासभेने. पण तुम्हाला अधिकार काय आता भारत अखंड होऊ दिलेला आहे म्हणजे काँग्रेसने मांडण्याचा? नैतिक अधिकार नाही आणि कसलाच अधिकार नाही. ही फसवणूक आहे नवीन पिढीची. मला असं वाटतं की त्यातनं नवीन पिढीने सावध राहिली पाहिजे. इतिहास नीट अभ्यास केला पाहिजे.